नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या हे 21 जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आली आहे पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार असं सांगितलं जातं की पुत्रदा एकादशीचं व्रत जर केलं तर नक्कीच निपुत्रिक जोडप्यांना अपत्यप्राप्तीचे सुखप्राप्ती होते. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा आणि आनंदी आयुष्यासाठी सुद्धा हे व्रत पाळले जाते. खास करून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत जे आहे तर ते केलं जातं. तर पहा, पुत्रदा एकादशी जी आहे तर ती वर्षातून दोनदा येते. एक श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि दुसरी म्हणजे पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात. या दोन्ही एकादशींना समान महत्त्व दिलं जातं. तसेच पुत्रदा एकादशीचं व्रत केवळ फक्त पुत्रप्राप्तीसाठीच नाही तर मुलांच्या प्रगतीसाठीही केले जाते. असं म्हटलं जातं की एकादशीचं व्रत करणं हे अवश्य आहे. एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला स्वर्गप्राप्ती होते. ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फक्त अडचणी आहे, कोणत्याही गोष्टीचं सुख नाही, जसे की धन संपत्ती स्वर्ग मोक्ष सर्व काही मिळवायचे असेल तर त्या व्यक्तीने एकादशीचं व्रत हे करायला सुरुवात करावी, जेणेकरून त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख शांती ही कायम टिकून राहील. दुसरीकडे ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना आधीच मूल आहे आणि ज्यांना आपल्या मुलाचे उज्ज्वल भविष्य हवे आहे, आयुष्यात खूप प्रगती व्हावी अशी इच्छा असेल तर अशा लोकांनी नक्कीच जी पुत्रदा एकादशी येते त्या एकादशीचं व्रत करावं. हे व्रत वरदानापेक्षा कमी मानले जात नाही. यामुळे नक्कीच आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी तुळशीला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळे मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दोष हे दूर होतील. अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला मुलं आणि मुली सर्वांसाठी करायचा आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर मुलांना तसेच तुम्हाला स्वतःलासुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल हळद आणि मीठ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यामुळे बघा, आपल्याकडून कळत नाकळत काही चुका किंवा पापं घडलेली असेल तर ती दूर होतात. तसेच लहान मुलांना किंवा आपल्या सर्व मुलांना या पाण्याने आंघोळ घातली तर नक्कीच मुलांचे सर्व दोष हे दूर होतील. सोबतच बघा, आंघोळ केल्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये असणारे बाळकृष्ण यांची पंचपुजारी आपल्याला पूजा करायची आहेत. पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे. त्यानंतर त्यांची एका पाटावरती स्थापना करून त्यांना पिवळे फुलं आणि पिवळा नैवेद्य म्हणून केळी तुम्ही अर्पण करू शकतात. तसेच भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय असणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माता तुळशी. तर या दिवशी आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे. परंतु बघा, या दिवशी रविवार आहे आणि एकादशी सुद्धा आलेली आहे. त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जळ व्रत असतं. यामुळे आपण माता तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही, परंतु तुळशीला आपण हळदी कुंकू लावून धूप अगरबत्ती दिवा लावून नक्कीच पूजा करू शकतो. हे सर्व काही आपल्याला सकाळी करायचं आहे. आणि मुलांसाठी हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 5 वाजल्यानंतर हा उपाय रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकतात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. या कणकेमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं मीठ घालायचं नाही, थोडीशी हळद घालायची आहे, जेणेकरून या पिठाला पिवळसर कलर येईल अशी तुम्हाला थोडीशी कणिक मळायची आहे. आणि या कणकेचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. यानंतर काय करायचं आहे, आपल्याला त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. जे आपण आपल्या देवघरामध्ये दिव्यांना तेल वापरतो ते तेल तुम्हाला घालायचं आहे. किंवा तुमच्याकडे जर तिळाचं तेल असेल तर आवर्जून तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे. हे तेल घातल्यानंतर त्यामध्ये दुहेरी कापसाची वात आपल्याला लावायची आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे.
हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकवर थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे। या तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे। यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत। इच्छा प्राप्तीसाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या दिव्यामध्ये एक अखंड लवंग आणि एक अखंड वेलची जी आहे तर ती टाकायची आहेत। जर तुमच्या घरामध्ये धन असतील, जी अख्खी धन आपण मसाल्यामध्ये वापरतो, तर ही धन असतील तर नक्कीच त्या धनाचे 7 दाणे जे आहे ते सुद्धा आपल्या दिव्यामध्ये टाकायचे आहे। यानंतर हा दिवा आपल्याला घ्यायचा आहे। या दिव्याने आपल्या देवघरामध्ये असणारे बाळकृष्ण किंवा नारायणाचा फोटो मूर्ती असेल तर त्याला आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याच दिव्याने आपल्या मुलांना सुद्धा ओवाळायचं आहे। जर आपल्या घरामध्ये 2 मुलं असेल तर 2 मुलांना त्या एकाच दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे। ओवाळल्यानंतर आपला हा दिवा माता तुळशीपाशी नेऊन ठेवायचा आहे। तुळशीपाशी ठेवल्यानंतर मनोभावेने माता तुळशीला प्रार्थना करायची आहे। तुमच्या मुलांच्या आयुष्यातील जेवढ्या पण अडचणी असतील, दोष असतील तर ते दूर होऊ दे आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ दे। भविष्यामध्ये मुलांवर कोणतेही संकट किंवा अडचणी येऊ नये अशी तुम्हाला मनोभावेने माता तुळशीला प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथेच लावून ठेवायचा आहे। सोबतच जेव्हा तुम्ही या दिव्याने आपल्या देवघरामध्ये असणारे बाळकृष्ण यांना ओवाळणार आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी। यानंतर हा दिवा तुळशीपाशी ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, हा दिवा उचलायचा। या खालचे तांदूळ जे आहे तर हे सुद्धा तुम्हाला घ्यायचे आणि एखाद्या झाडाखाली नेऊन तुम्हाला टाकायचे आहे, जेणेकरून तिथे येणारे पक्षी, मुंग्या, कीटक जे आहे तर ते धान्य खाऊन जातील आणि तशी तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रगती होत जाईल। तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी उद्या नक्कीच करायचा आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करून पहा, नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर हा तुम्हाला दिसून येईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।